शिंदे गटाचा दसरा मेळावा दक्षिण मुंबईतल्या क्रॉस किंवा ओव्हल मैदानावर होणार असल्याची माहिती ही दीपक केसरकरांनी दिली आहे। त्यामुळे शिंदे गटानं माघार घेतल्यानं आता शिवाजी पार्कच्या मैदानावर ठाकरेंचाच आवाज घुमणार असल्याची चर्चा आता जोर धरून राहिली आहे आणि यावरून राजकीय टोलेबाजीला सुरुवात झाली आहे। पाहूयात एक रिपोर्ट। शिवाजी पार्कमध्ये आवाज ठाकरेंचाच। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, शिवतीर्थावरून शिंदे गटाची माघार। शिंदेंचा दसरा मेळावा क्रॉस मैदानावर। यंदाही ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होण्याचा मार्ग मोकळा झालाय। दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कची जागा मिळावी यासाठी ठाकरे गट आक्रमक झालाय। पालिकेकडे शिवसेनेच्या दोन्ही गटाचे अर्ज आल्यानं संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे। पण आता शिंदे गटानं माघार घेतली आहे। शिंदे गटाचा दसरा मेळावा दक्षिण मुंबईमधील क्रॉस आणि ओव्हल मैदानावर होणार अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे। मात्र त्याच वेळी त्यांनी ठाकरे गटावर बोचरी टीका केल्यानं राऊत विरुद्ध केसरकर असा सामना रंगलाय। त्यांना आम्ही कधीच त्याच्यापासून रोखलेलं नाही। आमचा मेळावा हा क्रॉस मैदानावर होणार, क्रॉस आणि ओव्हलवर होणार आहे। आम्हाला त्यांच्यावर भांडायचंच नाही। त्यांना काय करायचंय, नुसतं सहानुभूतीचं राजकारण करायचं। सहानुभूती पलीकडे काहीच नाही। कोण केसरकरचा संबंध काय शिवसेनेशी? हा मोती तलावावरचा डोमकावळा सावंतवाडीतला, याचा शिवसेनेशी संबंध काय? ना इकडल्या ना तिकडल्या। हा पदासाठी सत्तेसाठी हा माणूस आला, त्याला माननीय उद्धव ठाकरेंनी मंत्री केलं, आमचा विरोध होता। याशी बाहेरचे लोक घेऊ नका, ते पळून जातील पाठीत खंजीर खुपसून। हा एकनाथ शिंदेच्या पाठीत खंजीर खुपसून जाईल भाजपमध्ये। बघा तुम्ही, ज्यावेळेला मुंबईमध्ये तुमचे नेते येतात त्यावेळेला साधं बाळासाहेबांच्या समाधीच्या दर्शनाला सुद्धा त्यांना घेऊन जाण्याचं औचित्य तुम्ही दाखवलेलं नाही आहे। मला डोमकावळा म्हणून दे किंवा काही म्हणून दे, मी एकतर वाईट बोलत नाही। आणि कावळा असा असतो की आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये सुद्धा त्याला स्थान आहे की तो कावळा शिवल्याशिवाय पितरांची सुद्धा त्या ठिकाणी मुक्ती होत नसते। आणि म्हणून बघा, काही हिंदू संस्कृतीसाठी करायचं असेल आणि त्याच्यासाठी जर मला एखादं वाईट म्हणून घ्यायचं असेल, मी त्याचं स्वागत करतो। शिंदे गटाने भाजपाच्या कार्यालयात मेळावा घ्यावा असा खोचक सल्ला वैभव नाईक यांनी दिला। यावर संतोष बांगर आणि नितेश राणे यांनी पलटवारही केला। खरं तर गेल्या वर्षी शिवतीर्थावर आम्हाला कोर्टाने मान्यता दिल्यानंतर शिंदे गटाने जो मेळावा केला, त्या मेळाव्यानंतर ते कसे वागले? खरं तर आज त्यांना मोदी शहांचं ते गोडवे गात आहेत आणि त्यामुळे त्यांच्या पक्षाची ध्येय धोरणच नाहीत। आणि त्यामुळे खरं तर त्यांनी दसरा मेळावा शिवतीर्थावर घेऊ नये, त्यांनी दसरा मेळावा भाजपच्या कार्यालयातच घ्यावा आणि भाजपची ध्येय धोरणं ते सांगणार आहेत तर भाजपच्या कार्यालयातच आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना घेऊनच त्यांनी दसरा मेळावा घ्यावा। जी पूर्वीची शिवसेना आहे, मला वाटते की त्यांना असं सांगावं की त्यांचा दसरा मेळावा काँग्रेसच्या ओटीमध्ये बसून त्यांनी घ्यावा। दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा ह्यांना नैतिक अधिकार का नाही आहे? बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली हे लोकांनी कशी दिली आहे? ह्या कुठल्याही गोष्टी बाळासाहेबांच्या विचाराच्या चौकटीमध्ये बसणारे नाहीत, हिंदुत्वाच्या विचाराच्या चौकटीत बसणारे नाहीत। म्हणून ह्यांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव लावण्याचा अधिकार नाही। शिंदेंचा मेळावा अन्य ठिकाणी होणार असल्याचं आमदार सदा सरवणकर यांनीही ट्विट करत स्पष्ट केलं। माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गेली 50 वर्ष शिवतीर्थावरून ज्वलंत हिंदुत्वाचे विचार अखंडपणे देत आले। यावर्षी देखील शिवसेनेचा दसरा मेळावा त्याच उत्साहात व्हावा आणि हिंदू सणांमध्ये एकमेकांमधील वाद टाळावा म्हणून शिवसेना नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी दसरा मेळावा अन्य ठिकाणी होणार असल्याचं जाहीर केलं आणि सामंजस्याची भूमिका घेतली। त्याबद्दल त्यांचे शिवसैनिक आणि हिंदू जनतेच्या वतीने जाहीर आभार। तसेच आपल्या सूचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान या ठिकाणचा दसरा मेळाव्यासाठीचा अर्ज मागे घेत आहोत। मात्र अजूनही या दोन गटांमध्ये मेळाव्यावरून आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत। त्यांनी मेळावा नाही घेतला तर फरक पडत नाही असं म्हणत संजय शिरसाट यांनी टोला लगावला।
आणि त्यानंतर संजय राऊत यांनी गंभीर आरोप करत याला प्रत्युत्तर दिलं. म्युनिसिपल कमिशनर यांनी काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा. सरकार म्हणून आम्ही कधी कुणावर दबाव टाकलेला नाही. जे लोक सांगतात की दबावाचं राजकारण आम्ही करतो, मग मुंबई महानगरपालिकेच्या कमिशनरला बोलून आम्हाला परमिशन दे हे म्हणायला सेकंदही लागणार नाही. परंतु जे योग्य असेल तो निर्णय त्यांनी घ्यावा. दसरा मेळावा होऊ नये यासाठी अनेक प्रयत्न झाले. गेल्या काही दिवसामध्ये बेईमान लोकांना पकडून, त्यांना हाताशी पकडून अनेकदा झाले. शिवसेनेचा दसरा मेळावा हा एक महाराष्ट्रातला एक उत्सव असतो, एक संस्कृतीचा भाग आहे आणि तो कोणी रोखू शकत नाही. शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेचा दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क ही परंपराच बनून गेली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 30 ऑक्टोबर 1966 रोजी शिवाजी पार्कवर पहिला दसरा मेळावा घेतला होता. याला आता 57 वर्ष पूर्ण होतील. मात्र गेल्या वर्षी जून महिन्यात शिवसेनेत फूट पडल्यानंतर दसरा मेळाव्यावरून वादाला सुरुवात झाली आहे. मुंबई पालिकेने हा निर्णय देण्यास उशीर केल्यानं ठाकरे गट उच्च न्यायालयात गेला. यावेळी उच्च न्यायालयानं ठाकरे गटाच्या बाजूने कौल दिला होता. एकूणच दसरा मेळाव्यावरून शिवसेनेच्या 2 गटातला वाद यंदा तरी मिटलाय. मात्र गतवर्षी कोर्टानं ठाकरेंच्या बाजूने कौल दिल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाने यंदा अगोदरच माघार घेतल्याची ही चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.